चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज नुकतीच आता एक बातमी तुमच्या समोर आली आणि आता सगळं वातावरण एका रात्रीतून फिरलंय आणि ते म्हणजे काय तर तलाठी भरती आली. बरं, तलाठी भरती आली म्हणून आता खुश व्हायचं का काय करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला आणि मला आणि अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला. कारण का रे? कारण तलाठी भरती जरी आली ती कोण घेत आहे? एमपीएससी घेत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही पारदर्शक होईल, अतिशय पारदर्शक. खरंच गरीबाचं पोरग आता याच्यातून कष्ट करणारं पोरग तलाठी होईल हे लक्षात ठेवा. कारण ही परीक्षा आता एमपीएससी गट क पूर्व च्या आत घेतल्या जाणार आहे. सेम पेपर फॉर्मॅट असणार आहे, सेम अभ्यासक्रम असणार आहे, सेम टू सेम सर्व असणार आहे. आणि त्यामुळेच या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व स्पष्ट करतो. काळजी करू नका, तलाठी भरती आली 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 हे सगळ्या जगाला कळलं, पण आता पुढं करायचं काय? सगळ्यात पहिले एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कारण तुमच्यासाठी या सोन्याची संधी आहे. कारण काही पोरं मेन्सला अटकून पडली आहेत, काही पोरं दिवसेंदिवस घासतायत. त्या पोरांच्या आता आयुष्यातला सोनेरी दिवस येणार आहे. फक्त कष्ट करायचं आणि गुलाल अंगावर घ्यायचा आहे आणि बापासमोर ताठ मानेने जायचं आहे. का तर आता आपल्याला संधी आली, आपल्या पॅटर्न मध्ये आता परीक्षा होणार आहे. आता तुमची रिव्हिजनची वेळ. आणि दुसरी गोष्ट, सरळ सरीच्या पोरांनो घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. मान्य आहे आता प्रवास खडतर आहे, कसोटीचा काळ आहे, पण घाबरायचं नाही म्हणजे नाही. कारण का रे पोरांनो? तर लक्षात ठेवा, आता तुम्हाला उरलेल्या 2.5-3 महिन्यात काय नियोजन करायचं, कसं करायचं सर्व सांगतो. आता तुम्हाला एकदम छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक अभ्यास करण्याची गरज पडणार नाहीये. हे बघा, आता तुम्ही ठरवलं जरी, वास्तविकता ऐका, वास्तविकता ऐका, तुम्ही ठरवलं जरी तरी तुम्ही प्रत्येक बुक वाचू शकतात का रे? आता नाही वाचू शकत. लक्षात घ्या, तुम्ही ठरवलं तर तुमची रिव्हिजन सुद्धा आता होणार नाहीये, वन टाइम रिडिंग पूर्ण होणार नाहीये. मग काय करायचं सर? एमपी आणि आता तुमची कॉम्पिटिशन त्या विद्यार्थ्यांसोबत आहे ज्यांनी हा सिलेबस उकळून पिलेला आहे. आणि मी माझं वारंवार सांगायचो, पोरांनो तलाठी एमपीएससी कडे जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची कुस्ती त्या पैलवानांसोबत असणार आहे जे दिग्गज आहे, जे वस्ताद आहे. आणि तुम्ही नवीन म्हणलंय, आता तुम्हाला खूप मोठी तयारी करायची आहे. पण घाबरू नका, स्पर्धा विश्व अकॅडमी तुमच्या सोबत आहे. जे सांगतोय तसं करा. आणि धन्यवाद, तुमचा जो विश्वास कालपासून माझ्यावर मला दाखवतायत. नक्की सांगतो मित्रांनो, या महाराष्ट्रातील आपला अभूतपूर्व उपक्रम मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांची टीम तुमच्या समोर आणणार आहे. फक्त आता तुम्ही पुढे काय करायचं हे लक्षात घ्या. आत्ताच तुम्ही चॅनलला जॉईन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली टेलिग्राम लिंक दिली आहे, टेलिग्रामला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. अकॅडमी ऍप लिंक दिली आहे, त्याला जॉईन व्हा. आता लक्षात घ्या पोरांनो, लक्षात घ्या, आपल्याला आता काय करायचं आहे बघा रे. बघा, ही आपली बॅच येणार आहे. मी तुर्तास सांगतो, फक्त बॅच बद्दल संपूर्ण व्हिडिओ टाकल. आपली बॅच येणार आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांकडून आतापर्यंत इच्छा होती शिकण्याची, ते सर्व महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक फॅकल्टी तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. तुम्हाला या 2.5 महिन्यात मर एवढी ताकद करायला लावायची आहे की म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमचं एक सुद्धा एक मिनिट नाही तर एक सेकंद महत्वाचा आहे तुमच्यासाठी आता. कारण हे मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी तर बोलतोच आहे, पण महत्वाचं कोणासाठी बोलतोय? सरळ सेवेच्या पोरांसाठी. कारण ती पोरं गोंधळून गेली आहे, त्यांना माहित नाहीये हे काय असतं, हे अचानक काय आलं, हा धप्पा समजावा ही काय समजावी, नेमकं गोड बातमी समजावी का काय समजावं. पोरांनो घाबरू नका, वेळ घालवू नका. आता याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, ते बघ, हे बघ, ते बघ, लागा तयारीला. दुसरं काहीच करू शकत नाही आता आपण, लक्षात घ्या. आणि त्यामुळेच तुमच्या समोर येतोय, एवढा जीव तोडून अभ्यास करा पोरांनो. तुम्हाला सांगतो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. अशक्य ही शक्य होते. फक्त तुमची करण्याची क्षमता, संघर्ष, जिद्द हे सगळं चिकाटी एकत्र आणण्याची वेळ आलेली आहे. चल अब स्टार्ट करेंगे. बघा, ही बॅच येणार आहे याबद्दल सांगितलं. आता काय काय कसं नियोजन या पहिले लक्षात घ्या. आता परीक्षा कधी होणार रे? 25 ऑक्टोबर. सॉरी, परीक्षा कधी होणार रे मित्रा? खूपच धूम झालं का? नाही ना, ठीक आहे. 25 ऑक्टोबरला काय? 25 ऑक्टोबरला काय होणार रे? तुझी एक्झाम होणार आहे. 25 ऑक्टोबरला प्री असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्री
आणि दुसरी गोष्ट, आता 27 डिसेंबरला काय होणार आहे रे, तर तुझी मेन्स होणार आहे. काय होणार आहे रे, मेन्स होणार आहे. आता पहिली गोष्ट, एमपीएससीचा जे आतापर्यंत तयारी करत होती पोरं, त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो, तुम्ही प्री प्लस मेन्स आता सुरू करा. प्रीला तुम्हाला रिव्हिजन द्यायची वेळ आलेली आहे. टेस्ट सिरीज सोडवा, वेगवेगळे सराव पेपर सोडवा, वेगवेगळे त्याच्यावर रिव्हिजन मारत राहा जे झालंय त्याला. आणि इंग्लिश प्लस मराठी, आपल्याला तर माहिती आहे, इंग्लिश प्लस मराठी याच्यावर आता फोकस करा. कोण, जे ऑलरेडी एमपीएससीची तयारी करत होते ते आता लक्षात घ्या. आणि जी नवीन पोर आहे, म्हणजे सरळ सेवेची पोर आहे, ठीक आहे, सरळ सेवेची तयारी करत होते, ठीक आहे, लक्षात घ्या. तर त्यांनी काय करायचं रे, त्यांनी काय करायचं रे, जी सरळ सेवेची तयारी आतापर्यंत करत होती पोरं, त्यांनी काय करायचंय, सध्या तुम्ही मेनचा विचार करू नका. कारण 88-80% सिलेबस, म्हणजे बघा पेपर वन जो आहे तुमचा, तर तो बघा लक्षात घ्या, तो मराठी इंग्लिशचा असणार तो आहे. पण पेपर 2 जो आहे तो तुमचा जवळपास 100 पैकी, म्हणजे तो 100 पैकी 88 ते 90 प्रश्न हे तुमच्या प्रीच्याच अभ्यासक्रमावर काय रे अवलंबून आहे. लक्षात घ्या. आता हे झालं, तुम्हाला सांग काय असती परीक्षा, कशी असते हे मी तुम्हाला सांगतो पोरांनो, लक्षात घ्या. आता मी त्याच्यावर बोलत नाही, जी आर वगैरे सगळं बघून बसलेत तुम्ही. बघा प्रीचं कसं असेल रे, प्री मध्ये काय काय असणार रे तुमच्या, बघा प्री मध्ये कोणकोणते विषय रे, पॉलिटिक्स, ठीक आहे, त्यानंतर कोणता आहे रे, हिस्ट्री, त्यानंतर कोणता आहे रे, जिओग्राफी, त्यानंतर कोणता आहे रे, इकॉनॉमिक्स, त्यानंतर कोणता आहे रे, मॅथ, त्यानंतर कोणता आहे रिझनिंग. बघ, ठीक आहे, चला त्यानंतर कोणता आहे रे, प्री मध्ये पॉलिटिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, मॅथ, रिझनिंग, त्यानंतर करंट, ठीक आहे. आणि अजून कोणता राहिला रे आपला, लक्षात घ्या पोरांनो, हे विषय तुम्हाला आहे. आणि नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सायन्स, हे विषय तुम्हाला आहे. बघा एवढ्या विषयांची तुम्हाला काय करायची रे, तयारी करायची आहे. सगळ्यांसाठी बोलतोय आता, लक्षात घ्या. मग पॉलिटिक्स किती मार्काला येतो रे, 15 मार्काला येतो, ठीक आहे. हिस्ट्री 10 मार्काला येतो, जिओग्राफी 10 मार्काला येतो, इकॉनॉमिक्स 15 मार्काला येतो, मॅथ अँड रिझनिंग 20 मार्काला येतो, ठीक आहे. करंट 15 मार्काला येतो, सायन्स 15 मार्काला येतो. बघा 15 15 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60 आणि हे 40 किती झाले रे, 100. म्हणजे 100 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. हे कळलं का रे, हे कळलं का तुम्हाला, की 10 15 मार्कांचं वेटेज कळलं का, ओके. चलो आता याच्यामध्ये तुम्हाला नियोजन वगैरे सगळं सांगतो, स्पेशल व्हिडिओ आणतो त्याच्यावर. आता शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त रेश रुपये सांगतो. बघा आता लक्षात घ्या, जे सायन्स आहे, मॅथ अँड रिझनिंग, काय करायचं रे, आता तुला एक अवघड विषय घ्यायचा, एक सोपा विषय घ्यायचा आहे, जेणेकरून तुझी तयारी होईल. आणि आता वेळही कमी आहे. बघ हे 2 विषय एकत्र करून तुम्हाला कोणतेही 2 तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. बघ लक्षात घ्या. त्यानंतर मग हे झालं तुमचं प्रीचं, बरोबर आहे. आता टायमिंग बघू आपण, ठीक आहे. टायमिंग बघा, 100 प्रश्न असतात पोरांनो, 100 प्रश्न असतात. आणि ऐका, 100 प्रश्नाला 100 मार्क्स असतात, 100 गुण असतात. प्रीचं बोलतोय रे, प्रीचं. हा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मी सांगतोय, नंतर पस्ताव होणार नाही. तुम्ही जर आजपासून परीक्षेच्या डेट पर्यंत स्पर्धा विषय अकॅडमीला जोडून राहिलात तर तुम्ही स्वतः बघाल. लक्षात घ्या, लय मोठं आपण ताकद लावतोय, लय जबरदस्त तयारी करून घेणार आहे. लक्षात घ्या, 100 प्रश्न 100 गुण आहे आणि 60 मिनिटं आहे पोरांनो, 60 मिनिटं आहे. म्हणजे एक क्वेश्चन इक्वल टू 0.36 सेकंद. म्हणजे याच्यावर पण काम करायचंय तुला, याच्यावर पण काम करायचंय, सगळं सांग. आता हे झालं प्रीच. मेन्स मध्ये काय असतो, मेन्स 2 पेपर असतात. पेपर वन त्याच्यामध्ये काय असतं रे, मराठी आणि इंग्लिश 2. बघा आता याचे 50 प्रश्न असतात क्वेश्चन, आणि याचे 50 प्रश्न असतात क्वेश्चन. मार्क्स 2 असतात, एका प्रश्नाला 2, म्हणजे 100 क्वेश्चन इक्वल टू 200 मार्क्स. हा चला, 200 मार्क्स आलं लक्षात. आणि पेपर 2 असतो पोरांनो, लक्षात घ्या. आता हे प्रीचं थोडं जरा कमी करू आपण, लक्षात घ्या. हा पेपर 2 असतो पोरांनो, पेपर 2 मध्ये जे मी तुम्हाला अगोदर विषय सांगितले तेच विषय इकडे असतात, परत रिपीट करत नाही.
आणि त्याच्यामध्ये कोण कोण वेगवेगळ्या विषयांचं मग तंत्रज्ञान कॉम्प्युटर ऍड होतंय. ठीक आहे, लक्षात घ्या. पर्यावरण एन्व्हायरमेंट ऍड होतंय, लक्षात घ्या. ओके, त्यामुळं तुम्हाला आता लक्षात घ्या, इथं प्रीचे जे विषय आहेत ते असे करायचे की मेन्सला तुम्हाला पण रिव्हिजनची गरज पडली पाहिजे. बघा, आता हा विचार करू नका एक परीक्षा मग आता काय करून एमपीएससी असं केलं तसं केलं. अरे एका दृष्टीनं लय चांगलं झालंय, पारदर्शक परीक्षा होईल रे मित्रा, पारदर्शक. खरंच तू कष्ट घेत असशील ना तर खरंच तू लागशील. आणि एवढं सांगतो, 80 ते 90,000 पोरं मेन्सला असणार आहे, ही संधी गमावू नका. मग सर मी तर सरळ सेवेची तयारी करत होतो, आता मी काय करू? अरे अजिबात घाबरू नको. तू फक्त स्पर्धा विषय अकॅडमीला जॉईन राहा. तुला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळेल आणि प्रत्येक गोष्ट करून घेतल्या जाईल तुझ्याकडनं. लक्षात घ्या पोराव. आता म्हणून म्हणत होतो पीवायक्यू पीवायक्यू पीवायक्यू, हे होत आहे पीवायक्यू का राज. तुम्हाला सांगतो, गट परीक्षा ही पीवायक्यू बेसिसवर खूप अवलंबून असते. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगन, सरळ सेवेची तयारी करणाऱ्याला, पहिले पीवायक्यूचं पुस्तक घेऊन ये मित्रा, बाकीचे नंतर बघू. ठीक आहे, पहिले पीवायक्यूचं पुस्तक घेऊन ये, विश्लेषणचं बुक घेऊन ये, टॉपिक वाईज विश्लेषण वाच. रोज 2 टॉपिक आपले विश्लेषण वाचून झालं पाहिजे. पीवायक्यूला बेस बनव, पीवायक्यूवर टार्गेट कर. नेमकं परीक्षा काय म्हणतीये, एमपीएससीचं काय म्हणणं आहे समजून घे. ज्याला पीवायक्यू कळलं त्यानं परीक्षा काढलीच, समजा पोरांनो. लक्षात घ्या, या प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. त्यामुळं अजिबात घाबरू नका. आता तुमच्यासोबत स्पर्धा विषय अकॅडमी आहे. आणि पुन्हा सांगतोय, महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक टीम ज्यांची लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असतात. संध्याकाळपर्यंत तुम्ही लॉन्च करतो सर्व बॅच वगैरे, आणि तुम्हाला नक्कीच दे, जे हवंय तसंच दे. आणि हेही सांगल, आपण चाकाला जाताना भांडे लपवणारा माणूस नाहीये. आपण जे देतो ते योग्यच देतो. काय देतो रे? योग्यच देतो. त्यामुळे लक्षात ठेवा पोरो, तुम्हाला फक्त एकच काम करणं आहे सध्या, सगळं सोडा. आता काय असेल काय नसेल, फक्त अभ्यास करा. बघा, आता काळ बदललाय. आता गर्लफ्रेंडला म्हणा माझ्याकडे टाइम नाहीये, गर्लफ्रेंडला सांग माझ्याकडे टाइम नाही बाबा, मला माझं तलाठी करायचंय. तू बॉयफ्रेंडला सांग मला आता टाइम नाही, 2.5 महिने तू तुझं बघ, मी माझं बघते, मी माझं बघतो. अभ्यास करायचा. एवढं तुटून पड मित्रा, एवढं तुटून पड की म्हणजे तुला 2.5 ते 3 महिने बाकी काहीच आठवलं नाही पाहिजे. काहीच नाही. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मैत्रीण नाही, गुरु बहीण नाही, गुरु भाऊ नाही, काहीच 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 नाही आठवलं पाहिजे. तुला फक्त दिसलं पाहिजे समोर एमपीएससी गटक, याच्यात तलाठीचं पद आहे, मला भाऊसाहेब व्हायचंय. या प्रकारे लढ. तुझ्या बापाच्याही अंगावर गुलाल पडावं हे तुला वाटत असेल तर मित्रा, हा काळ कसोटीचा आहे. ताकद लावून लढावं लागल आणि तू करू शकतोस. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे मित्रा, लक्षात ठेवा. ठीक आहे, या प्रकारे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवलाय. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला कशावर अजून व्हिडिओ पाहिजे खाली कमेंट करा, तुमच्या अडचणी टाका. माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर देऊन ठेवतो, याला मला मेसेज करा आणि नाव टाका तुमचं आणि जिल्हा. ओके, चला सगळ्यांचं आपण करून घेणार आणि आपण करतो का नाही हे तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ही दाखवेल. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.